नमस्कार मित्रांनो. काल आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय आणि त्याचे प्रकार हे आपण काल पाहिलेलं आहे. तर आज आपण उर्वरित भाग पाहणार आहोत. तर काल आपण पाहिल्याप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि त्यांचे प्रकार म्हणजे 2 प्रकार पडत असतात त्यामध्ये एक आहे मॅनमेड आणि एक आहे नॅचरल. हे दोन्ही प्रकार आपण सविस्तरप्रमाणे पाहिलेला आहे. आपण उर्वरित भाग आज पूर्ण पाहणार आहोत. तर कृपया लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टरमध्ये काही प्रकारचे आपत्ती हे आपल्याला आढळून येतात, म्हणजे डिझास्टर आढळून येत असतात. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक दुष्काळ म्हणजे फेमाईन म्हणजेच काय, दुष्काळ हे आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण आज फेमाईन म्हणजे दुष्काळविषयी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर फेमाईन म्हणजे काय, तर आपण याची एक थोडक्यात व्याख्या करायला गेलं तर ॲक्यूट शॉर्टेज ऑफ फूड अँड वॉटर. ॲक्यूट शॉर्टेज ऑफ फूड आणि वॉटर. तर आपल्याला एक शॉर्टेज फूड आणि वॉटरचं म्हणजे पाणी आणि अन्नाचं एक शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळतं, त्यालाच आपण दुष्काळ म्हणतो. तर बरेच वेळेस आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता गावखेड्यामध्ये, शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अन्नाची देखील आपल्याला तुटवडा बऱ्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळत असतो. पण याचं नेमकं कारण काय? तर आपल्याला हा दुष्काळ पाहायला मिळतो, त्याचं नेमकं कारण काय? तर आपल्याला ते कारण दुष्काळाचं तर आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण त्याचे कॉजेस पण पाहणार आहोत. तर कॉजेस काय? तर अवर्षण, ड्राफ्ट म्हणजे अवर्षण, हेवी रेन्स, नंतर फ्लड्स, पेस्ट, डिसीज ऑफ क्रॉप्स. आता बऱ्याच वेळेस आपण हेवी रेन्स पाहिलेलं आहे. हेवी रेन्स आपल्याला बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे. तर अतिवृष्टी झाल्यानंतर काय होतं? काय होतं मित्रांनो? तर आपल्या जे शेतामध्ये आपण पीक लावलेलं आहे, ते पीक आपल्या बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये नासाडी होणे किंवा मध्ये कुठलीही रोगराई होणे, त्यामुळे आपले त्या वर्षीचं पीक येत नाही. अन्नधान्याचा तुटवडा पडतो. बरोबर आहे. त्यामध्ये काय, फ्लड्स येतं, पूर वगैरे आल्यानंतर देखील आपल्याला जमिनीमध्ये आपण बऱ्याच प्रकारचं पीक लावलेलं असतं, ते पण आपल्याला नष्ट होऊन जातं. बरोबर आहे. पेस्ट वगैरे आपण आजकाल पेस्टिसाइड्स वगैरे किंवा रासायनिक खतांचा भरपूर आपण वापर करतो. त्यामुळे काय होतं, तर वातावरणामध्ये बदल होतो किंवा आपल्या पर्यावरणामध्ये खूप प्रकारचा बदल होऊन त्यामध्ये देखील आपल्याला म्हणजे पर्यावरणात बदल पाहून आपल्याला त्याची कारणे आपल्याला भोगावी लागत आहेत. बरोबर आहे. तर हे झाले नॅचरल. आता त्याचप्रकारे आपल्याला मॅनमेड देखील म्हणजे कॉजेस फेमाईनचा मॅनमेड ज्याप्रमाणे जितका नॅचरल कॉज म्हणजे फेमाईनची जेवढे नॅचरली म्हणजे नैसर्गिक प्रमुख कारण असले तरी मानवी देखील एक महत्त्वाचे कारण आहे. तर मानवी कशा प्रकारचे कारण आपण मानले जाते ते पाहूया. तर मॅनमेड काय आहे? वार, इंटरनल अनरेस्ट, लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, पॉप्युलेशन ग्रोथ. आपण वार पाहिला वारमध्ये आपण बऱ्याच वेळेस काय होतं, एखादं युद्ध वगैरे चिडल्यानंतर मॅनमेड काय आहे, बऱ्याच प्रकारे म्हणजे त्यांना अन्नाचं पुरवठा करावा लागते किंवा अन्नाची कमतरता पण पडू शकते. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतं. अन्नधान्याची किंवा पाण्याची नासाडी होते त्या आपल्या युद्धामध्ये. त्यावेळेस देखील आपल्याला अन्नाची नासाडी आपल्याला पाहायला मिळू शकते. लॅक ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. कमतरता म्हणजे आपल्याला अन्नधान्य पुरवणे किंवा त्याचं दूरपर्यंत आपल्याला पोहोचवणे, याचा जर आपल्याला कमतरता भासली, तर आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा कमी पडू शकतो. पॉप्युलेशन ग्रोथ मित्रांनो, आता आपल्याला माहितीच आहे भारत देशाची लोकसंख्या किती आहे आणि भारताचा लोकसंख्येचा क्रमांक आता जागतिक पातळीवर कुठल्या लेव्हलला गेलेला आहे हे देखील आपल्याला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. त्यामुळे काय होतं, अन्नधान्याचा आणि पाण्याचा जर पुरवठा बरोबर होत नसेल आणि सिजनेबल आपल्याला आता वर्षा म्हणजे पाणी वगैरे पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. जर आपला पाऊस जर कमी झाला आणि पॉप्युलेशन जर वाढलेलं असेल, तर नक्कीच त्यावेळेस आपल्याला तुटवडा किंवा दुष्काळ पाहायला मिळू शकतो. बरोबर आहे. तर आता नेमके फेमाईनचे टाइप्स कसे असतात? एक आहे माईल्ड फेमाईन. बरोबर. माईल्ड फेमाईन म्हणजेच काय मित्रांनो, तो सौम्य दुष्काळ. आणि दुसरा काय आहे, सिव्हिअर फेमाईन. सिव्हिअर म्हणजे काय रे? अतितीव्र म्हणजे काय? तीव्र दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. सिव्हिअर म्हणजे अतिशय भयंकर तीव्र म्हणजे पाण्याचा किंवा अन्नाचा आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये बी काही होईना, पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते दुष्काळ पाहायला मिळू शकतो.
म्हणजे आपल्याला पाण्याचं खूप खूप म्हणजे खूप भटकंती करावी लागणे, आपल्याला न भेटणे. आपण बऱ्याच वेळेस आपल्याला गावखेड्यामध्ये पाहायला हे देखील मिळालेलं आहे आणि आजही तीच परिस्थिती आहे आपल्या गावखेड्यांमध्ये, की आपल्याला पाण्याचं व्यवस्थितपणे नियोजन नसल्यामुळे आपल्याला पाण्याचं एक प्रकारे आपल्याला फेमाईन दुष्काळ पाहायला नेहमीच मिळत असतो. सौम्य दुष्काळ म्हणजे काय? तर सौम्य म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये कमतरता भासणे. त्याची आपल्याला पुरवठा होईल आणि होतो पण. त्याला आपण काय म्हणू? तर सौम्य दुष्काळ म्हणू. ठीक आहे? तर मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे आपण त्याचे काही पुढील भाग पाहूया. आता एक थिंक म्हणजे विचार करा. आपल्या चॅप्टरच्या शेवटी एक लाईन दिलेली, थिंक म्हणजे विचार करा, की व्हॉट वुड यू हॅपन इफ नो फूड वी आर ग्रोन ड्युरिंग वन होल इयर. म्हणजे मित्रांनो, वर्षभर शेतात काहीच अन्न पिकलेले नाही, तर काय होईल बरं? बरं, मोठी विचार करायसारखीच गोष्ट आहे ना. 1 वर्ष आपल्या शेतामध्ये अन्न पिकलंच नाही, तर आपल्याला खायला किती अवघड जाईल, बरोबर आहे? आपल्या शेतामध्ये अन्न पुरवलं नाही किंवा पिकलं नाही, तर आपल्याला ते खाण्यासाठी आपल्याला मिळणार नाही. अन्नाचा तुटवडा भासेल, बरोबर आहे? त्यामुळं हा विचार करणं देखील आपल्याला कठीण वाटतो, बरोबर आहे? हं. तर आपण काय करू आता, फेमाईन आहे ना, फेमाईनचं आपण एक इमेजद्वारे, आपण एक चित्राद्वारे फेमाईन म्हणजे काय आपण पाहू शकतो. आता हे आहे बघा, आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे वर्षभर जो शेतात अन्न पिकलंच नाही. आता त्याच प्रकारे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो, की आपण शेतामध्ये लावलेलं जे अन्नधान्य आहे, ते पूर्ण प्रकारे नष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये रोगराई लागून म्हणा किंवा पाण्याचा तुटवडा म्हणा, यामुळे काय होतं, दुष्काळ निर्माण झालेला आहे, अन्नाची पूर्ण नासाडी झालेली आहे. आता ह्या वर्षी आता दाखवलेल्या चित्राप्रमाणे आपण जर म्हणायला गेलं, तर ह्या वर्षी ह्या शेतामध्ये कुठलंच प्रकारचं अन्न येणार नाही. त्यावर अवलंबून असलेली जनावरे किंवा त्या परिवारातील व्यक्ती, बरोबर आहे, ह्यांच्यामध्ये काय अतिशय दुष्काळाला सामोरे जावं लागणार आहे हे पूर्ण वर्षभर, बरोबर आहे. तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे काय, फेमाईन. फेमाईन म्हणजे काय मित्रांनो, तर दुष्काळ. दुष्काळाची आपण कारणे पण पाहिलेली आहेत. कारणे काय रे, तर अवर्षण म्हणजे काय, ड्राफ्ट, अतिवृष्टी झाल्यानंतर देखील काय होतं, अतिवृष्टी किंवा पूर आल्यानंतर पूर्ण प्रकारचं शेतजमिनीमध्ये नासाडी होती, बरोबर आहे. शेतजमिनी नासाडी होणं किंवा पुरात पिके वाहून जाणे, बरोबर आहे. तर ह्यामुळं काय होतं, आपल्याला दुष्काळाला सामोरे जावं लागतं. तर बऱ्याच वेळेस आपण हे पण पाहिलेलं आहे, की तापमानामध्ये बदल होतो, वादळे, थंड हवा, धुके अशा प्रकारचे काय होते, पर्यावरणात बदल होतात. तर त्यामुळे काय होतं, तर पिकावर काही प्रकारची कीड पडतं, रोगराई किंवा आपल्या शेतामध्ये बऱ्याच वेळेस आपण हे पण पाहिलेलं आहे, उंदीर, घुशी किंवा इत्यादी बरेच प्राणी आहेत जे आपल्या शेतामध्ये पिकांचा नाश करतात, बरोबर आहे. ह्यामुळे काय होतं, आपल्याला दुष्काळाला बऱ्याच वेळेस अशा कारणांमुळं सामोरे जावं लागतं, बरोबर आहे मित्रांनो. तर आपण काय आहे, दुष्काळाला आता एक साधा एक प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे आपण जर पाहिलं, की आपण दुष्काळाला कारणीभूत आहोत का बाबा? बरोबर आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, वी रिस्पॉन्सिबल फॉर फेमाईन. बरोबर आहे. आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का बरं? तर ह्याच्यामध्ये दुष्काळाला आपण जबाबदार आहोत का नाही? ह्याच्यामध्ये एक साधारणपणे आणि थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपण पाहूया. वॉटर शॉर्टेज इज इन्क्रीजिंग ॲज द बॅलन्स बिटवीन रेनफॉल अँड पॉप्युलेशन इज डिस्टर्ब्ड. तर काय म्हणलेलं आहे बाबा? पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने काय होतं? पाण्याचा तुटवडा वाढत आहे. बरोबर आहे. पर्जन्यमान आणि लोकसंख्या यांचा समतोल बिघडल्याने म्हणजे पाऊस कमी होतोय, लोकसंख्या वाढत जाते. त्याच्यामुळं काय होतंय? पाण्याचा तुटवडा निर्माण होतोय, बरोबर आहे ना? लोकसंख्या वाढली ना आणि आपल्याकडे पाणी जास्त नाही, म्हणजे पाणी 1 ग्लास आहे आणि माणसं 10 झाली. अशाच प्रकारचं झालं ना, आपण एक उदाहरण साधारणपणे पाहायला गेलं तर. तर आपल्याला काय होतं, मग पाण्याची कमतरता भासते, बरोबर? आता दुसरं जर पाहायला गेलं, दुसरं काय म्हणते, तर there has been a very high rise in the production of food grains as a result of the green revolution. The balance of the environment has been lost due to use of chemical fertilizers, pesticides and weedicides. तर काय म्हणलं याच्यामध्ये मित्रांनो, हरित क्रांतीमुळे काय झालं, अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ झाली, बरोबर. वाढ झाली असली तर काय झालं, रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके आपण यांचा भरपूर वापर म्हणजे अतिवापरच आपण करायला लागलो. म्हणजे काय होते, त्यामध्ये काय होतं, की पर्यावरणाचं काय संतुलन नष्ट झालेलं आहे, बरोबर आहे. पेस्टिसाइड्स वगैरे वापरल्यामुळे जमिनीची आपल्याला जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती कमी होत चाललेली आहे. पर्यावरणाची आपल्याला संतुलन आपल्याला बिघडलेलं दिसतंय. म्हणजे आपल्याला पिकांचं उत्पादन कमी होताना दिसत आहे, बरोबर. त्याच्यामध्ये आपण रिस्पॉन्सिबल आहोत ना याच्यामुळे देखील. हां. तर आता दुसरं 3rd नंबरचं काय बाबा, अनलिमिटेड लिफ्टिंग ऑफ वॉटर. अमर्याद पाणी उपसा आपण करतो,
बरोबर आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला म्हणजे ज्या गरजेपेक्षा जास्त पाणी आपण उपसा करतो, बरोबर आहे. त्यालाही आपण कारणीभूतच आहोत. 4 नंबर काय म्हणते, जमिनीची धूप, इरोजन ऑफ लँड. बरोबर आहे. जमिनीची धूप होते ना आपल्या. कशामुळं होतं? जमिनीची आपण वनस्पती वगैरे आपण तोडतो, झाडे वगैरे तोडतो, जंगलतोड करत आहोत आता आपण बऱ्याच प्रकारे. त्यामुळं काय होतं, जमिनीची धूप होतं. धूप झाल्यामुळे आपल्याला दुष्काळाला सामोरं म्हणजे जबाबदार आपण आहोतच ना 4 नंबरला. आणि शेवटचा काय म्हणलेलं आहे? मिसयूज ऑफ वॉटर. पाण्याचा आपण काय करतो? गैरवापर करतो. बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे, आपल्याला नको तिथं आपण पाणी वेस्ट करणे किंवा आपल्याला गैरवापर करणे, हे आपल्याला सांगितलेले आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला देखील फेमाईन म्हणजे एक दुष्काळाला आपल्याला एक समस्येला सामोरं जावं लागतं. बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपण दुष्काळाला आपण स्वतः जबाबदार आहोत का नाही, हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुष्काळाला जबाबदार आहोत का? हे आत्ताच पाहिलेलं आहे. पण दुष्काळ आपण आत्ताच पाहतो का? म्हणजे दुष्काळ आता आपल्याला आता आता सध्या काही दिवसापूर्वीच पाहायला मिळाले तर नाही. तर बरेच वर्षांपासून आपल्याला बरेच वेळेस आपल्याला काहीतरी आपल्या कर्मामुळे म्हणा किंवा निसर्गाच्या आपत्तीमुळे म्हणा, आपल्याला बरेच वेळेस दुष्काळ पाहायला मिळाले. तर ते त्यावेळेस काय होत होतं, जनावराला किंवा प्राण्यांना अन्नधान्यांची, चाऱ्यांची प्रश्न नेहमीच उपस्थित व्हायची. बरोबर आहे. इतिहास काळामध्ये आपल्या कॉलममध्ये दिल्याप्रमाणे इन द पास्ट ह्या कॉलममध्ये आपण दिल्याप्रमाणे पाहतोय, की आपल्याला नेहमीच आपल्याला अ, इतिहास काळामध्ये देखील आपल्याला सामोरं गेलेलं पाहायला मिळतं. आता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज त्यांच्या काळात काय करायचे? दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजनांचा वापर करायचे. बरोबर आहे. योजना राबवायचे. त्यांनी त्या योजनामध्ये काय करायचं? वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य साठवण करून ठेवायचे. त्यांचे मोठमोठे गोदामं असायची. पाण्याचा त्यांनी योग्य वापर करायचा. पाण्यासाठी वेगवेगळे तळे मोठे कालवे तयार करायचे. त्यामध्ये पाणी साठवून ठेवायचं, पावसाचं पाणी. तर त्यांच्या प्रकारे त्यांनी काय करायचे, दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक योजना राबवत होते. बरोबर आहे. मग त्या योजनांमधून काय होतं त्यांना, की पुढं त्यांना संकटांना सामोरं जायला खूप सोपं जायचं. बरोबर आहे. तर आपण एक पॅराग्राफमध्ये आपण शेवटला पाहतोय, की मलिक अंबरने काय म्हटलं, की या पॅराग्राफच्या शेवटी काय म्हटलं, मलिक अंबर इम्प्लिमेंटेड अ कॅनल स्कीम ऑफ फॉर ड्रिंकिंग वॉटर इन औरंगाबाद. बरोबर आहे. काय म्हणतंय, की मलिक अंबरने औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कालवा योजना राबवली. बरोबर आहे. कॅनल म्हणजे काय? कालवा योजना राबवलेली आहे. कशासाठी? पिण्याच्या पाण्यासाठी. आता काय म्हणतंय, इट एक्झिस्ट इव्हन टुडे कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. म्हणजे काय? कालवा योजना उभारली आणि ती आजही अस्तित्व आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याविषयी काय करा तुम्ही थोडंफार इंटरनेटवर वगैरे सर्च मारून त्याविषयी माहिती घ्या, की ती कशाप्रकारे उभारलेली आहे, काय केलेली आहे, काय नाही. आणि अशा प्रकारच्या नवीन-नवीन योजना आपण आपल्या भविष्यामध्ये आणि आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला अशा आपत्तीला सामोरे जावेच लागलं, तर आपणही त्यासाठी तयार राहिलं पाहिजे आणि विविध प्रकारच्या योजना आपण राबवून ठेवल्या पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी काय करा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या योजना आणि अशा प्रकारच्या उपाययोजना आपण चांगल्या प्रकारे माहिती करून आपण त्यासाठी सामोरे जाऊन योग्य पद्धतीनं आणि आपण पाण्याचा कमी वापर करणे, अशा प्रकारच्या आपण योजना राबवल्या पाहिजे. बरोबर आहे. आता दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? बरोबर आहे. व्हॉट कॅन वी डू टू बरोबर आहे. व्हॉट कॅन वी डू टू ईज द सेव्हरिटी ऑफ अ फेमाईन. सेव्हरिटी म्हणजे काय? बरोबर आहे. सेव्हरिटी म्हणजे काय रे? बरोबर. सेव्हरिटी. व्हॉट कॅन वी डू टू ईज द सेव्हरिटी ऑफ फेमाईन. दुष्काळाची तीव्रता कमी करायची आपल्याला. बरोबर आहे. तर तीव्रता करण्यासाठी प्लॅन्ड युजेस ऑफ वॉटर अँड रियूज ऑफ वॉटर. पाण्याच्या नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा काय करायचं आहे? पुनर्वापर करायचा आहे. बरोबर. प्लॅन्ड युजेस ऑफ वॉटर अँड रियूज म्हणजे काय? त्याला परत कसं वापरता येईल? ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? प्लॅन करायचं आहे. नियोजनपूर्वक करायचे. बरोबर आहे. मग काय प्रॉपर प्लॅनिंग ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ॲट दी लोकल लेव्हल. काय म्हणलं याच्यात, की स्थानिक पातळीवर काय करायचं आपलं जलसंधारणाचे योग्य नियोजन करायचे. स्थानिक पातळीवर काय करायचं आहे आपल्या गावखेड्यांमध्ये आपण जिथे असतो तिथं काय करायचं, जलसंधारण म्हणजे पाणी साठवण्यासाठी विविध प्रकारचे नियोजन करायचे. बरोबर आहे. मग 3 नंबरमध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी, की लार्ज स्केल प्लांटेशन ऑफ ट्रीज अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. काय बाबा, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, तसेच वृक्षतोड थांबवणे. आता डिफॉरेस्टेशन आपण बऱ्याच प्रकारे पाहिलेलं आहे, की आपण कुठलं तरी रेल्वे लाईन गेलेली आहे, आपले मोठमोठे रोड आपल्याला आता पाहायला मिळत आहे. त्यामध्ये डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोडतायत, की वनस्पतीची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपल्याला ती थांबवायची आहे. बरोबर आहे.
आता 4 नंबरला काय म्हणलेलं आहे, मेकिंग ॲप्रोप्रिएट चेंजेस इन प्लान्स, टेकिंग इंटू अकाउंट द वेदर फोरकास्ट. हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे. म्हणजे काय रे, हवामानातील काय करायचं आहे, बदलाचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. अंदाज घेऊन काय करायचं, आपल्या नियोजनात बदल करायचे. म्हणजे हवामान आपल्याला माहिती आहे ना, आता अतिवृष्टी होणार आहे का कसा होणार आहे. तर आपल्याला ती जर कळाली, हवामानाचा अंदाज आपल्याला अचूक घेता आला, तर आपण काय करायचं, आपल्या नियोजनामध्ये थोडाफार बदल करायचा आणि त्या दुष्काळापासून, त्या फेमाईनपासून आपण संरक्षण करू शकतो, याविषयी आपण बरोबर माहिती करायची. ठीक आहे. काय म्हणलं रे, शेवटच्या बघा बरं, हे पॅरेग्राफमध्ये, लार्ज स्केल ट्री प्लांटेशन, नो फेमाईन, नो लँड इरोजन. बरोबर आहे. काय मस्त टॅगलाईन दिली बघा त्यांनी, नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप खूप. अशा प्रकारच्या घोषणा देत जा आणि चांगल्या प्रकारे आपण काय करू, आपल्या जमिनीची धूप होण्यापासनं किंवा आपले दुष्काळ आपल्याला ओढून घेण्यास पूर्वीच आपण त्याच्यावर आपण काहीतरी नियोजन करून आपण अशा आपत्तींना दूर ढकलूया. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, क्लाउड बस्ट. क्लाउड बस्ट म्हणजे काय रे, क्लाउड बस्ट आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अतिवृष्टी झालेली आहे बाबा, खूप अतिप्रमाणामध्ये पाऊस पडत आहे. तर ढगफुटी आपण ऐकलेलंच आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपल्या. ढगफुटी, क्लाउड बस्ट म्हणजे काय रे, ढगफुटी, पाऊस अतिशय वेगवान आणि जोरदार पाऊस पडतो. बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं, क्लाउड बस्ट. बरोबर आहे. तर आपण आज क्लाउड बस्टविषयी थोडंफार माहिती घेऊया. तर क्लाउड बस्टची प्रोसेस कशी असते रे, समटाइम्स वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड डज नॉट रीच द ग्राउंड इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. इन्स्टेड इट फॉल इन अ मॅसिव्ह अमाउंट इन अ व्हेरी स्मॉल एरिया. बरोबर आहे. क्लाउड बस्ट काय असते रे बाबा, थोडा एक एक छोट्या जागेमध्ये, म्हणजे छोट्याच जागेमध्ये काय होतं, अतिवृष्टी होऊन जाते. अतिवृष्टी झाली तर आपल्याला काय होतं, पाण्याचे एकदम अचानक झालेली वाढ किंवा ते पाणी अतिवृष्टी झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला काय मार्ग सापडत नाही. नदी नाले सगळे तुडुंब होतात, आपल्याला तिथून आपल्याला पाणी जाण्याला, पाण्याला मार्ग भेटत नाही. बरोबर आहे. अचानक आलेल्या एवढ्या अतिवृष्टीमुळे आपल्याला काय ते सामोरे जावं लागतं. मग त्याला काय म्हणतात, ढगफुटी. बरोबर आहे. ढगफुटी कशी, एक विशिष्ट जागेमध्ये, व्हेरी स्मॉल एरियामध्येच, म्हणजे एका विशिष्ट जागेमध्येच होत असते. त्याला काही जागा निश्चित नसती, पण ते कुठल्याही जागेवर ढगफुटी ही एका विशिष्ट जागेवरच होत असते. बरोबर आहे. आता काय फॅक्ट काय, रेन वॉटर फॉल्स ॲट अ रेट ऑफ 100 मिलीमीटर पर हॉर ऑर मोर. म्हणजे किती होतं रे, 100 मिलीमीटर पर हॉर, म्हणजे एका तासाला किती, 100 मिलीमीटर पाऊस पडतो. बघा किती जास्त आहे. 100 मिलीमीटर पर हॉर म्हणजे खूप भयंकर पाऊस. 100 मिलीमीटर पर हॉर म्हणजे एका तासात पडतो. इफेक्ट काय होतात रे त्याचे, म्हणजे सडन अँड सिव्हिअर फ्लड इन अ स्पेसिफिक लोकॅलिटी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर पूर तर नक्कीच येणार. बरोबर आहे. इफेक्ट काय असतात त्याचे, म्हणजे सडन आणि सिव्हिअर म्हणजे इन्स्टंट. आता 100 मिलीमीटर पाऊस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 100 मिलीमीटर पाऊस म्हणजे सडन आणि सिव्हिअर फ्लड इन स्पेसिफिक लोकॅलिटी. त्या एरियामध्ये आपल्याला इन्स्टंटमध्ये आपल्याला पूर पाहायला मिळतो. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे, डू यू नो, हा एक कॉलम पहा. तर त्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे, एक आपल्याला एक माहिती दिलेली आहे की क्लाउड बस्ट विषयी. तर क्लाउड बस्ट विषयी त्यांनी काय सांगितलेलं आहे, अ क्लाउड बस्ट ऑकर्ड ॲट अ लेह. लेह म्हणजे कुठं, लडाखमध्ये. लेह लडाख आपण फिरायला बऱ्याच वेळेस जातो, आपण ऐकतो लेह लडाखला फिरायला. हे खूप चांगलं वातावरण आहे, छान वातावरण आहे तिथं. ऑन 6 ऑगस्ट 2010, the cloudburst that occurs in Mumbai on 26th August 2005 was extraordinary and unforgettable. On the day it rained about 950 mm, that is 37 inches in 8 to 10 hours, and the entire city of Mumbai was waterlogged and flooded. बरोबर आहे. किती रे, जास्तीत जास्त 8 ते 10 तासामध्ये काय मुंबई पूर्ण वॉटर लॉक झाली होती आणि फ्लड. आपण नेमकंच म्हणजे काही दिवसापूर्वीच घडलेली ही घटना आहे. त्या कॉलममध्ये काय सांगितलं, 6 ऑगस्ट 2010 रोजी काय झालं होतं, ढगफुटी झाली होती. कुठं, लेह लद्दाख येथे. आपण पाहिलेलंच असेल किंवा तुम्हाला नेटमध्ये सर्च केल्यानंतर पण ही न्यूज पाहायला मिळेल. खूप भयंकर आणि प्रचंड प्रमाणामध्ये ढगफुटी झाली होती. त्यानंतर काय, 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी
ही घटना देखील तुम्हाला नेटवर पाहायला मिळेल. प्रचंड मोठ्या प्रमाणाची ढगफुटी होती आणि ही त्यावेळेस पाहणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहील आणि अशी विलक्षण ही ढगफुटी होती. 8 ते 10 तासामध्ये किती म्हणते रे 950 मिलीमीटर 950 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता आणि काय झालं होतं पूर्ण मुंबई ही जलमय झाली होती. 950 मिलीमीटर पाऊस ढगफुटीने. तर किती भयंकर आहे. बरोबर आहे. तर कळालं का रे मित्रांनो क्लाउड बस्ट म्हणजे काय? तर अचानकप्रमाणे ढगफुटी जो होती एका विशिष्ट एरियामध्ये, तर काय ते अशा भूभागावर सुमारे किती 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात जो पाऊस पडतो त्याला ढगफुटी असे म्हणतात. बरोबर. तर आपण पुढचा टॉपिक पाहूया महापूर म्हणजे काय रे फ्लडविषयी पाहूया. बरोबर. फ्लड म्हणजे काय रे महापूर. बरोबर. महापूर म्हणजे काय, महापुराचे परिणाम कोणते आहेत हे आपण चांगलंच या प्रकारे पाहून घेऊया. ठीक आहे. तर डेफिनेशन काय आहे रे फ्लडची? ए राईज इन द वॉटर लेवल ऑफ अ रिव्हर सच दॅट इज ओव्हरफ्लो इट्स बँक्स. महापूर म्हणजे काय? वॉटर लेवल म्हणजे नदी नाल्यांचं जे वॉटर लेवल असतं त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जर त्याच्यामध्ये पाणी साचलं तर ते कुठंतरी जाणार आपल्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये किंवा बकेटमध्ये आपण त्याच्या क्षमतेच्या जास्त पाणी टाकल्यानंतर काय होतं रे ते सांडतंच ना. त्याच प्रकारे नदी नाल्यांमध्ये ज्यावेळेस आपल्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी त्यामध्ये येतं त्यावेळेस काय होतं ते पाणी कुठल्याही दिशेने त्याला जी दिशा दिसेल त्या दिशेने निघून जातं. बरोबर आहे. त्यामुळे काय होतं महापूर येतो. त्याला म्हणायचं फ्लड. तर आपण आपल्या संरक्षणात्मक जे काही उपाययोजना आहेत आपल्या एखाद्या अचानक आपल्याला महापूर पाहायला भेटला. बरोबर आहे. तर आपल्या तुमच्या नातेवाईक म्हणा किंवा तुमच्या मित्रांजवळ म्हणा तर मित्रांना तुम्हाला सांगायचं आहे की आता याच्यात संरक्षणात्मक काय करायचं बाबा त्यांना सांगायचं आहे तुम्हाला. बरोबर. तर संरक्षणात्मक सांगायचं म्हणलं तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता मित्रांनो? त्यांना प्रोटेक्टिव्ह मेजर सांगायचे आपल्याला की बाबा तू असं असं कर म्हणजे त्याच्यापासून तुला काय होईल संरक्षण मिळेल. बरोबर. तर त्यांना काय सांगायचे कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स. बरोबर. तर आपल्याला त्यांना जर प्रोटेक्टिव्ह मेजर्स सांगायचेच असले व तुला बचाव करायचा असेल भविष्यामध्ये किंवा तुला सामोरे जायचं नसेल तर काय कर तू लहान लहान धरणे बांध सूर चालू. बरोबर. लहान लहान धरणं चालू कर म्हणजे काय नदी नाल्यांना जे आपला ओव्हरफ्लो होतं म्हणजे पुरांचा जे अति प्रमाणात पाणी तिकडं नदी नाल्यांना नदींना जातं त्यावेळेस काय होतं नदीला जे पाणी जात असतं त्यावेळेस आपण जर धरणे छोटे छोटे बांधली तर ते पाण्याचा जे वेग आहे तो कमी होतो आणि नदीला जो पाणी जातं ते कमी प्रमाणात जातं. बरोबर. त्यामध्ये काय डिसिल्टिंग ऑफ रिव्हर बेड्स नदीपात्रातील गाळ काढायचं आहे. आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे आपण काही कुठल्याही प्रकारच्या कॅरीबॅग्स असो आपल्या घरगुती सामानातलं काही आपलं वेस्ट असतील तर आपण नदी नाल्यांमध्ये बऱ्याच प्रकारे फेकलेलं पाहत असतो. तर तसं न करता आपण काय करायचं नदीपात्रातील गाळ किंवा आपल्या असे घाण वस्तू जे आहेत ते नदी नाल्यात न फेकता आपण एका डस्टबिनमध्ये किंवा चांगल्या प्रकारे त्याची विल्हेवाट करायची. बरोबर. कनेक्टिंग रिव्हर्स नद्या जोडायच्या. बरं आता आपण जोडणार आहे नद्या. नद्यांचे पात्र काय कृत्रिमरित्या जोडायचे आहेत आपल्याला. बरोबर. तर काय करायचं आपल्याला चौथा पॉईंट काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये प्लांटेशन ऑफ ट्रीज वृक्षारोपण करा. वनस्पती म्हणजे वनस्पतीमुळे काय होते लागवड केल्यामुळं की वेगाने येणारा जर पूर असेल तर त्या वनस्पतीमुळे काय होतं त्याचा वेग कमी होतो. बरोबर. आणि त्या महापुरापासून आपण वाचू शकतो. बरोबर. आपल्या आता पाठामध्ये काय सांगितलं तर पाठाप्रमाणे बघू आपण. कुठं फ्लड काय म्हणलं इथं 3 नंबरचा पॉईंट मेकिंग रिव्हर बेड्स फ्लॅट. बरोबर. नद्याचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करायचे आहेत आपल्याला. बरोबर. आपल्या म्हणजे कृत्रिम म्हणजे कोण रे मानवीरित्या. नैसर्गिक होतं का ते मानवीरित्या. कृत्रिम म्हणजे मानवीरित्या. कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट नवीन जंगल लागवड करणे वनस्पती लावायचे तर आपल्याला. बरोबर. कनेक्टिंग रिव्हर्स नद्यांना जोडायचे आहेत आपल्याला. छोट्या आणि मोठ्या नद्यांना आपल्याला कृत्रिमरित्या जोडायचं आहे. नैसर्गिक जोडलं जातं का नाही तर छोट्या छोट्या नद्यांना काय करायचं आपल्याला त्याचं पात्र जोडायचं आहे. त्यामुळे काय होतं आपल्याला पुरापासनं वाचायचं म्हणजे आपल्याला महापुरापासनं फ्लडपासनं वाचणं शक्य होतं. बरोबर. हे आपल्या झाल्या संरक्षणात्मक उपाययोजना. आता ज्यावेळेस इकडे शेवटच्या ह्या कॉलममध्ये आपल्याला दिलेलं आहे येल्लो कॉलम आपल्याला दिसतोय त्यामध्ये काय म्हणतंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
इस्टॅब्लिश द नॅशनल फ्लड कमिशन इन 1976. भारत सरकारने काय केलं आहे, राष्ट्रीय पूर आयोजनाची स्थापना कधी केली? 1976 साली केलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे पुरांपासून आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आणि त्याचं संरक्षण पुढं भविष्यात करण्यासाठी 1976लाच भारत सरकारने काय केलं आहे, तर पुरापासून संरक्षण करण्यासाठी पूर आयोगाची स्थापना केलेली आहे. कधी? 1976ला. बरोबर. The commission has made special efforts toward the control of flood. A plan regarding flood control is kept ready from national level to village level. Large scale damage of property and loss of life can be avoided because of this plan. काय म्हणते, राष्ट्रीय स्तरापासून काय आहे ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रण संदर्भात आराखडा तयार केलेला असतो. बरोबर आहे. राष्ट्रीय पातळीवरच आपल्या गावखेड्यातलं नदी नाल्यांचा सगळा रेकॉर्ड काय असतो त्यांच्याकडं ऑलरेडी उपस्थित असतो, त्यांच्याकडं तयार असतो. म्हणजे गावखेड्यापर्यंतचा सगळा पूर नियंत्रण संदर्भात मधला. त्यामध्ये काय करतात, त्या त्या आराखड्यानुसार काय करतात, मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवितहानी टाळता येईल अशा उपाययोजना ते बरोबर आखत असतात आणि त्यापासून आपलं संरक्षण करत असतात. कोण करतं रे मग? आपलं हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळं आपल्याला तेवढं भिण्याचं कारण नाही. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया. वीज पडणे म्हणजेच काय? लाईटनिंग. लाईटनिंग म्हणजेच वीज पडणे. आपण बरेच वेळेस पाहिलेलं आहे, आपल्या आजूबाजूला अचानकपणे असं घर्षण, पाऊस किंवा आभाळ आल्यानंतर एक 2 ढगांचं घर्षण होतं आणि अचानक आपल्याला चमकलेलं दिसतं आणि ते कडाडून जोरात पडलेलं दिसतं आपल्याला. बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतो रे आपण? वीज पडणे. आपल्या भाषेत काय म्हणतो? वीज पडणे आपण म्हणतो ना. आणि त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस असं पाहिलेलं देखील आहे की जनावरे दगावली किंवा एखाद्या व्यक्तीला कुठली तरी हानी झाली. आपण हे नेहमी पाहत असतो. बरोबर. तर काय आहे, आपण महापूर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता आपण पाहू लाईटनिंग. तर व्हॉट इज मीन बाय लाईटनिंग? लाईटनिंग म्हणजे काय रे? लाईटनिंग याच्यामागे एक सायंटिफिकली एक रिझन असतं. बरोबर आहे. लाईटनिंग म्हणजे सायंटिफिकली एक रिझन असतं का? तर रिझन काय आहे, तर फ्रिक्शन बिटवीन क्लाउड जनरेट इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शन म्हणजे काय? आपण फ्रिक्शन आपल्या पाठामध्ये पाहिलेलंच आहे. बरोबर आहे. फ्रिक्शन म्हणजे काय? घर्षण. 2 ढगांचं ज्यावेळेस आपण घर्षण होतं, ते घर्षण झाल्यानंतर काय होतं? इलेक्ट्रिसिटी तयार होती आणि चमकलेली इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसते आणि ती खाली जमिनीकडे आकर्षित होती. बरोबर. आणि ते जमिनीकडे आकर्षित झाल्यानंतर जोराचा विजेचा जे पुरवठा आपण ते पाहतो, ते जमिनीवर येतं आणि त्यांना हानी पोहोचवतं. त्याच्या जर संपर्कात कोणी आलं, तर त्याला हानी पोहोचतं. बरोबर. मग आपण त्याच्यात सुरक्षितता आपल्याला करायची. आपल्याला जर वीज पडली समजा, तर आपल्याला त्याच्यात सुरक्षित काय करायचं आहे, आपल्याला सुरक्षिततेचे उपाय काय करायचे आहेत, आपण त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे. तर डू नॉट स्टँड अंडर टॉल ट्रीज ऑर नियर इलेक्ट्रिक पोल्स. आपल्याला आता आपण आपले आजोबा किंवा आपले वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत, त्यांना आपल्याला सांगता वेळी बरेच वेळेस पाहिलेलं आहे की बाबा पाऊस चालू असेल ना, तर तू झाडाखाली नको थांबू. तर का रे झाडाखाली नको थांबू का म्हणतात? ते ज्यावेळेस लाईटनिंग म्हणजे वीज पडत असते, ते इलेक्ट्रिक जे पोल असतात आणि वनस्पती असतात, त्यामध्ये लई खूप खूप लवकर ते काय होतं, अट्रॅक्ट करून घेतं आणि सगळ्यात जास्त चान्सेस कुठं असतात? इलेक्ट्रिक पोल आणि झाडांवर पडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काय म्हणतात, झाडं आणि वनस्पती आणि इलेक्ट्रिक पोलच्या खाली नका थांबू. डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. बरोबर. काय म्हणते? डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस म्हणजे प्लग करू नका. कुठले इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे ना, त्यांचा आपण वापर करायचा नाही त्यावेळेस तशा टाईमला. बरोबर. तर आपल्या चॅप्टरमध्ये ह्याच प्रकारे सांगितलेलं आहे. तर लाईटनिंगमध्ये आता आपण एक पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे, शेवटचा आहे हा पॅरेग्राफ. वंडरिंग थिंग्स टू नो लाईटनिंग टेम्परेचर मोर इंटेन्स दॅन द सन. म्हणजे काय? विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर. ऐकावे ते नवलच ना. वंडरिंग थिंग्स टू नो, ऐकावे ते नवलच. विजेचे तापमान सूर्यापेक्षा प्रखर. सूर्यापेक्षाही प्रखर असतं. बरोबर. विजेचे तापमान ज्यावेळेस आपण वीज पाहिलेली आपल्या डोळ्यांना पण त्रास होतो आणि ज्या व्यक्तीवर किंवा ज्या जनावरावर पडलेली अचानक जर ती पडली, तर ते जागेवर मृत्यू झालेला आपल्याला बऱ्याच वेळेस पाहायला मिळतो. बरोबर. तर सर्वच विजा काय होतात? जमिनीवर पडत नाहीत.
बरोबर ना? सर्व विजा जमिनीवर पडत नाहीत. 95% 95% विजा आकाशातच असतात. 95% विजा ह्या आकाशातच असतात. फक्त 5% म्हणजे 100%च्या किती रे? 5% विजा ह्या जमिनीपर्यंत पोहोचतात. 100%च्या 5% विजाच ह्या फक्त जमिनीपर्यंत पोहोचत असतात. तर विजा एकाच ढगामध्ये किंवा 2 ढगामध्ये किंवा 2 ढगामध्ये ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात का रे? तर हो, विजा ह्या एकाच ढगामध्ये, 2 ढगात किंवा ढग आणि जमिनी दरम्यान निर्माण होऊ शकतात. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. वातावरणात दर सेकंदाला किती वेगाने बघा, एका सेकंदाला 40 विजा चमकत असतात. विजेपासून निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. सूर्याचं तापमान जे आहे, आपण आता सूर्याचं तापमान नेहमीच पाहत असतो. तर त्या तापमानापेक्षाही जास्त तापमान हे कशाचं असते? विजेचं तापमान असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे काय होतं? प्रचंड दाबाखाली आलेला हवा अचानक काय होते? प्रसरण पावते आणि मोठ्या कडकडण्याचा आवाज होतो. आपण मोठ्या कडकडण्याचं ज्यावेळेस 2 ढगांचं घर्षण होतं, त्यावेळेस आपल्याला काय होतं? मोठा कडकडण्याचा आवाज येतो. त्याचं काय कारण काय रे? तर प्रचंड दाबाखाली आलेली जी हवा आहे, अचानक प्रसरण पावते. अचानक काय होती? हाय प्रेशर एक्सपांड सडनली अँड लाऊड क्रॅशिंग साऊंड इज हिअर्ड. बरोबर? तर काय होतं? अचानक प्रसरण पावती आणि मोठ्या कडकडण्याचा आवाज होतो. बरोबर? तर विद्यार्थी मित्रांनो, डू यू नो हा कॉलम दिलेला आहे पर्पल कलरचा. तुम्ही कॉलम बघा पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे. डू यू नोचा अर्थ काय आहे रे? तर डू यू नोमध्ये आपण दिलेलं आहे, ते चांगलं वाचा. त्याप्रमाणे बघू आपण. लाईटनिंग स्ट्राईक्स ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम्स. खुल्या मैदानात वीज पडण्याचे सर्वाधिक प्रमाण असते. पाहिलेलं आहे ना आपण. घरावर कधी पडलेली पाहिली खरं खूप कमी प्रमाणात, क्वचितच आपण पाहिलेली आहे. पण खुल्या मैदानात सगळ्यात जास्त आपण वीज पडलेली ऐकलेलं आहे किंवा पाहिलेली आहे. बरोबर आहे? तर पाहूया. द वर्स्ट मॉर्टॅलिटी रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो. However, survivors of lightning strikes suffer long-term effect. Immediate treatment of lightning affected person can save their life. A study of plague with lightning show that it happens more on open ground than under a tree or near water. Mishaps have occurred most often when a person is at a high place or near a tall objects. काय म्हणतं पॅराग्राफ, की वीज प्रभारित जर व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले, बरोबर? जागतिक स्तरावर जरी कमी असले तरी मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे दीर्घकालीन परिणाम झालेले आपण पाहिलेले आहे. बरोबर? मृत्यू जरी झाला नसला तरी त्यांना काहीतरी इजा पोचलेली आहे. त्याचे परिणाम आपण दीर्घकालीन पाहिलेले आहेत. तर काय वीज प्रभावित व्यक्तीचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. वीज प्रभावित व्यक्तीचा त्वरित इलाज केला म्हणजे एखाद्यांच्या अंगावर वीज पडली, त्यांना थोडीफार इंजुरी झाली, आपण लगेच त्यांना हॉस्पिटलला पोहोचलं तर आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. बरोबर? विजेचा आघात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रमाण हे कुठं? खुल्या मैदानात आहे. तर कमी प्रमाण हे झाडाखाली व पाण्याजवळ आहे. नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दुर्घटना घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे? उंच ठिकाणी किंवा उंच वस्तूवर उभं असताना आपल्याला अशा प्रकारच्या दुर्घटना आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. तर काय खालचा पॅराग्राफ ग्रीन कलरचं काय म्हणतो? व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडर स्टॉर्म्स. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल? काय घ्याल रे? वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल या पॅराग्राफमध्ये थोडक्यात सांगलेलं आहे. काय काय सांगलेलं आहे? बाबा उंच ठिकाणी थांबू नका. विजेचा खांब किंवा टेलिफोनचा खांब ज्या टावर याच्याजवळ कुठं थांबू नका. बरोबर? अशा प्रकारचे त्याच्यामध्ये 11 प्रकारचे जे दक्षता घ्यायचे आपल्याला प्रिकॉशन्स आहेत ते 11 प्रकारचे दक्षता घ्यायचे, कशाप्रकारे घ्यायचे हे सांगलेले आहेत. बरोबर? याचं नीट आणि योग्य प्रकारे नंतर वाचन करून घ्या तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत व्होल्कॅनो. व्होल्कॅनो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कशात येते रे? नॅचरल डिझास्टरमध्ये येते. व्होल्कॅनो आपल्या हातात नसतं, नॅचरली ते घडतं. बरोबर आहे? व्होल्कॅनो कसा घडतो याविषयी आणि व्होल्कॅनो म्हणजे काय त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आपण बऱ्याच वेळेस आपल्याला प्रोजेक्ट किंवा सायन्सचं एक प्रोजेक्ट दिल्यानंतर आपण व्होल्कॅनोचे प्रोजेक्ट पाहिलेले आहेत. बरोबर? व्होल्कॅनो म्हणजे काय रे?
ज्वालामुखी. ज्वालामुखी म्हणजे जमिनीतून अचानकप्रमाणे लावा जो बाहेर येतो, ज्वाला बाहेर येतो, गरम पदार्थ जो बाहेर येतो त्याला काय म्हणतात? ज्वालामुखी. बरोबर? तर या ज्वालामुखी म्हणजे काय आपण हे ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. बरोबर? नॅचरल डिझास्टर आहे. पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे. पृथ्वीचा अंतर्भाग, पृथ्वी ही 3 भागामध्ये डिवाइडलेली आहे. बरोबर आहे? कोअर, मेंटल आणि क्रस्ट 3 भागात डिवाइडली. त्याच्यामध्ये काय पृथ्वीचा अंतर्भाग जो अत्यंत उष्ण आहे. भूमंतरातून काय होतं पृष्ठभागाकडे किंवा भूपृष्ठावर काय होतं ज्यावेळेस पदार्थांच्या तप्त पदार्थांच्या हालचाली होतात. तप्त पदार्थाच्या हालचाली झाल्या त्यावेळेस काय होतं काही वेळा भूकवचाखाली घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. कोणचे? घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात. भूकवच म्हणजे आपल्या जमिनीचे भूपृष्ठभाग. हे पदार्थ भूकवचा बाहेर पडून म्हणजे आपल्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या बाहेर पडून त्याचं काय होतं उद्रेक झालेला दिसतो किंवा पाहायला मिळतं आपल्याला. आणि त्याच उद्रेकाला किंवा त्या ज्वालामुखीला आपण काय म्हणतो? व्होल्कॅनो. बरोबर? तर ज्वालामुखीचे काय कारणं असतात? आपण थोडक्यात पाहू. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ व्होल्कॅनो? ज्वालामुखीमुळे काय होते? काय होते रे ज्वालामुखीमुळे? तर शिलारस, बाष्प, उष्ण, चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठभाग बरोबर आहे भूपृष्ठभागावर येऊन साचतात. आताच आपण काय म्हणलो की घन, द्रव आणि वायू पदार्थ भूकवचाकडे म्हणजेच कुठं जमिनीच्या लेवलकडे म्हणजे क्रस्टकडे येतात. बरोबर आहे? कोअर, मेंटल, क्रस्ट मी सांगितल्याप्रमाणे 3 भाग आणि त्याच्यामध्ये क्रस्ट हा वरचा भूकवचाचा भाग त्याच्याकडे येतात. त्याच्यावर येऊन काय होते साचतं. त्यामुळे काय होतं एक डोंगर किंवा टेकड्या यांची निर्मिती होते. ज्यावेळेस भूपृष्ठभागाच्या वरच्या थराला ज्यावेळेस येऊन साचतं त्यांनी ते काय होतं आपल्या वातावरणावर थंड होतं. थंड झाल्यामुळे काय होतं ते साचल्यावर एक कडक प्रकारचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. कडक म्हणजे काय होतं रे ते? त्याच्यामध्ये काय असतं? शिलारस. शिला म्हणजे काय? बरोबर? शिलारस म्हणजे काय रे आपला दगडाचा जो रस झालेला शिला म्हणजे दगड. दगडाचा रस. ज्यावेळेस ते थंड झालं, थंड झाल्यानंतर काय होतं त्याचा दगड म्हणजे एक स्थायू जे बाष्प बाहेर येतं त्याचं स्थायू रूपामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. घन पदार्थ म्हणतात. घन पदार्थामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला ते पाहायला मिळतं. पॉईंट नंबर 2 काय म्हणतं? ज्वालामुखीतून काय बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरणात प्रदूषण होतं. बरोबर? ज्वालामुखीतून आपल्या राख येते. राख आल्यानंतर काय होतं ते वायूमध्ये मिसळती आणि प्रदूषण होतं. पॉईंट नंबर 3 काय? अनेकदा आपल्याला ज्वालामुखीमुळे काय होतो? पाऊस पडतो. अनेकदा ज्वालामुखीमुळे काय पाऊस पाहायला मिळतो आपल्याला. 4 नंबर काय म्हणतं? उष्ण वायूमुळे तापमान वाढते. उष्ण वायूमुळे काय होतं? तापमानामध्ये वाढ होणारच ना नक्कीच. कारण व्होल्कॅनो म्हणजे उष्ण जमिनीच्या एकदम पृष्ठभागातला भूपृष्ठावर जेव्हा एखादा गरम पदार्थ ज्यावेळेस बाहेर येईल, अतिशय उष्ण, त्यावेळेस आजूबाजूचं पूर्ण वातावरण काय होईल रे? गरम नक्कीच होईल ना. टेम्परेचर वाढेलच. बरोबर? त्या हॉट गॅसेसमुळे. 5 पॉईंट नंबर 5 काय म्हणतं? उष्ण चिखलाखाली जंगल वस्त्या गाडल्या जातात. उष्ण चिखल म्हणजे काय? लावा, व्होल्कॅनो. त्या व्होल्कॅनोच्या खाली बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की जंगल, मोठमोठ्या वस्त्या गाडल्या गेलेल्या आहेत. मोठ्या प्रकारे जर एखादा ज्वालामुखी झाला, व्होल्कॅनो इरप्शन झाला, तर काय होतं मोठमोठ्या प्रकारचे जंगल आणि जे वस्त्या आहेत, पूर्ण ज्वालामुखीखाली गाडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इफेक्ट्स पाहिलेले आहे. व्होल्कॅनोचे इफेक्ट्स काय होतात आणि कशाप्रकारे होतात हे पाहिलेलंच आहे. पण व्होल्कॅनो हा जमिनीवरच होतो का रे? नाही. तर व्होल्कॅनो हा जमिनीच्या खालच्या भागातून भूपृष्ठ भागाकडे येत असतो. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा एक विशिष्ट लोकेशन किंवा जागा ठराविक नसते. त्यामुळे ते समुद्रात असो किंवा कुठल्याही ठिकाणावर हो, तो होऊ शकतो. तर जमिनीच्या काय आहे, ज्वालामुखीच्या स्फोटातून ते जे पदार्थ बाहेर येत असतात, तेच पदार्थ जर पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये जरी ज्वालामुखी बाहेर पडला, तरी सेम पदार्थ तिथं बाहेर येत असतो. बरोबर? आणि ज्वालामुखीचा काय होतं, उद्रेक जो होतो, तर ज्वालामुखी जर एखाद्या समुद्रामध्ये उद्रेक झाला मोठ्या प्रमाणात, तर ते ज्वालामुखीचा आपण भूपृष्ठभागावर ज्याप्रमाणे आपण बघलेलं आहे,
त्याचा उद्रेक झाल्यानंतर ते काय होतं, डोंगर किंवा टेकड्या तयार होतात. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये देखील त्याचं काय होतं, बेट तयार होतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे बेट पाहिलेले आहेत आपल्या समुद्रात आपल्याला पाहायला मिळतात. काळेझार असे डोंगर दिसतात किंवा एक खडकाळ जमिनी दिसतात ना, ते ज्वालामुखीपासून तयार झालेले असतात. बरोबर आहे. तर ज्वालामुखीचा उद्रेक जर आपल्याला रोखायचा असेल, टाळायचा असेल, तर आपल्या हातात असतं का रे नियंत्रण त्याचं? तर शक्य नाही. पण ज्वालामुखीचं जे उद्रेक आहे, त्याचं आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो किंवा आपण त्याच्यावर एक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला ते माहिती होऊ शकतं आणि त्याच्यापासून आपण आपलं बचाव करण्याचा उपाययोजना नक्कीच करू शकतो. बरोबर आहे. तर हा झाला आपला ज्वालामुखी म्हणजे व्होल्कॅनोचा पॉइंट. तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत त्सुनामी. त्सुनामी म्हणजे काय? नेमकं जर आपल्याला पाहायला गेलं, तर आपण व्होल्कॅनोच्या रिलेटेड म्हणजे खूप जवळचा पॉइंट हा त्सुनामी आहे. व्होल्कॅनो किंवा भूकंप झाल्यानंतर महासागर किंवा समुद्राच्या तळाशी एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेला बाहेर येण्याचा मार्ग पाहिजे. बरोबर? तर जो बाहेर येण्याचा मार्ग आहे, तो बाहेर येण्यासाठी वरच्या दिशेला जोरात ऊर्जा ती काय करते, पाण्याला ढकलली जाते आणि त्या ढकलल्या गेल्यामुळं काय होतं, एक मोठ्या प्रकारच्या लाटा तयार होतात. बरोबर? आणि या लाटा उगमस्थानावर काय फार उंच नसतात. उगमस्थानापासून काय फार उंच नसतात, परंतु काय असतात, खूप वेगवान असतात. ह्या लाटा काय असतात रे, खूप वेगवान असतात आणि ह्या वेगवान लाटा काय होतं, खूप दूरवर पसरू लागतात आणि त्यामुळेच काय होतं, आपल्याला त्सुनामी किंवा आपल्या विशिष्ट प्रकारचा आपल्याला हे त्सुनामी पाहायला मिळतो. तर याचा ताशी वेग किती असतो रे? जवळपास 800 ते 900 किलोमीटर इतका ह्याचा ताशी वेग असतो. या त्सुनामीचा 800 ते 900 किलोमीटर इतका ताशी वेग असतो आणि हे किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्याचा वेग आधीपेक्षा कमी होतो. किनारी भागाकडे ज्यावेळेस ते पोहोचतात ना, त्यावेळेस काय होतो, आधीपेक्षा त्यांचा वेग कमी होतो. पण त्यांची उंची खूपच म्हणजे खूपच सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली असते. काय होतं, किनारी भागाकडे ज्यावेळेस ह्या लाटा वापस जातात, म्हणजे आधीपेक्षा काय होतो, कमी होतो. किनारी भागाकडे पोहोचतात ना, त्यावेळेस त्याचा वेग कमी होतो, आधीपेक्षा कमी होतो आणि त्यांची जी उंची आहे ती 100 फुटापर्यंत वाढलेली असते. त्याला काय म्हणतात, त्सुनामी. आता त्सुनामीची आपल्याला जर परिणाम पाहायचे गेले, त्याचे परिणाम काय होतात? तर परिणाम पाहू. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ त्सुनामी. पाठ्यपुस्तकात आपल्याला काय दिले, त्सुनामीचे विघातक परिणाम. एखादी त्सुनामी आली तर आपल्याला परिणाम काय होतील याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. बरोबर? तर काय, बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉईड. मोठमोठ्या लाटा आल्या, 800 ते 900 किलोमीटर वेग असलेल्या लाटा आल्या, तर आपलं घर बांधकाम जे बांधलेलं आहे आपण, ते राहणार का रे मित्रांनो? नाही, नक्कीच नाही. तर इतक्या वेगवान आलेल्या लाटा आपलं सगळं उद्ध्वस्त करूनच जाणार. बरोबर? तर काय होणार, नंतर जीवितहानी होणार, वित्तहानी होणार मोठ्या प्रमाणावर. बरोबर? एवढ्या मोठ्या लाटात घरं आणि बांधकाम जर राहत नसतील, तर आपलं जीवन विस्कळीत होणार आणि जीवितहानी पण होणार. तर काय, किनाऱ्याजवळील होड्या, जहाजे जे असतात त्यांचं पण नुकसान होणार. बरोबर? मग काय, झाडं मुळापासून उन्मळून पडणार म्हणजे उखडून पडणार. मोठ्या प्रमाणावर काय, भूस्खलन होते. जमीन काय, भूस्खलन म्हणजे काय, जमिनीचा वरचा भाग पूर्ण वाहून जातो. बरोबर? आणि मोठमोठे खड्डे, काही ठिकाणी खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. झाडे उन्मळून पडतात. तर काय, दुसरं काय सांगितलं, वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. म्हणजे पाण्याचं प्रचंड मोठं पाणी आलं, प्रत्येक ठिकाणी सांडलं, तर वाहतुकीत काय होते, अडथळे निर्माण होणारच ना. पॉईंट नंबर 8 काय म्हणते, बंदराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. किनारपट्टीवर जो बंदर असतो, त्या बंदराचं पण मोठ्या प्रमाणात नुकसानच होणार. बरोबर? एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लाटा येत असतील, 800-900 किलोमीटर इतका वेग असेल त्याचा आणि किनारपट्टीवर जोपर्यंत पोहोचतो, त्याचं काय 100 फुटापर्यंत वाढलेली म्हणजे उंच, 100 फुटापर्यंत उंच जर असेल, तर बंदराचं देखील नक्कीच नुकसान करू शकते. मग आता याच्यावर उपाययोजना काही करू शकतो का आपण? प्रिकॉशनरी मेजर्स आहेत का? बरोबर? आपल्याला साईडला एक रकाना दिलेला आहे, त्यामध्ये प्रिकॉशनरी मेजर्स दिलेलेच आहेत. त्यामध्ये काय म्हणतं, सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे त्सुनामी लाट निर्माण झाल्यावर सागर तळाशी आपण पाहिल्याप्रमाणे जर एखादा भूकंप आला, तर त्यावेळी ते काय होतं, ऊर्जा बाहेर फेकतंय. बरोबर? ऊर्जा बाहेर फेकल्यावर काय होतं, त्सुनामी लाट निर्माण होते. तर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देणे आवश्यक असते. त्याचा भूकंपाचा अंदाज घेऊन आपल्याला किनारपट्टीच्या सभोवताली जे लोक आहेत, त्यांना लवकरात लवकर धोक्याची सूचना देणे आणि तिथून त्यांना हलवणे, हेच आपल्याला एकदम अचूक आणि
योग्य उपाययोजना आपल्याला करता येईल. याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही उपाययोजना करू शकणार नाही. बरोबर. त्यानंतर आपण काय स्ट्रोम्स पाहू. स्ट्रोम्स म्हणजे काय रे? वादळे. काय दिलेलं इथे? वादळे कशी निर्माण होतात, त्यांचे कोणकोणते परिणाम होतात याविषयी आपण थोडंफार पाहू. आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे, अचानकपणे वादळ वारं आपल्या सभोवताली आलेले पाहिलेले आहेत. जोराचा एक चक्रीवादळ म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये. तो पण आपण पाहिलेला आहे. गोलाकार आकारामध्ये पूर्ण धुळी वगैरे त्याच्यामध्ये आलेले पूर्ण छोटे मोठे वस्तू गोलाकार पद्धतीनं आपल्याला चक्री म्हणजे चक्राच्या आकाराचे गोल 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 फिरत आपल्याला पाहिलेलं आहे आपण. बऱ्याच वेळेस आपल्या लहानपणी किंवा आपण आत्ता पण पाहिलेलंच आहे आपल्या. काय तर काय हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. काय ऑल्वेज रिमेंबर. काय लक्षात ठेवायचे? हा रकाना ग्रीन कलरचा रकाना पहा. त्यामध्ये काय म्हणते? इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नेहमी छाटा व नुकसान टाळा. काय करायचं आपल्याला? वादळापासून स्ट्रोम्सपासून आपण संरक्षण करण्यासाठी इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे, मोठमोठी जी झाडे असतील आपल्या घरावर किंवा आपल्या वस्तीवर पडणं दाट शक्यता असेल त्याची पडण्याची, तर त्याला काय करायचं? छाटायचं आपल्याला. बरोबर आहे. सेकंड पॉईंट काय म्हणते? इफ यू आर आउटसाईड टेक शेल्टर इन अ सेफर प्लेस. आपण घराबाहेर जर असलं, नेमके कुठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना, मित्रांना नक्की कळवायचं असते. बरोबर. टेक शेल्टर इन अ सेफर प्लेस. आपल्याला काय करायचं आहे? चांगली योग्य आपल्याला जागा निवडायची आणि सेफमध्ये राहायचं आहे आपल्याला. बरोबर. किंवा आपल्या कुठल्याही रिलेटिव्हला वगैरे सांगून आपण त्याच्यामध्ये आपण सेफ जागी आपल्याला हलवता येईल, आपल्याला जाता येईल, असं राहायचं असते. आता दुसरा पॉईंट काय त्याच्यामध्ये? ॲट होम शट द वॉल्स ऑफ गॅस रेग्युलेटर अँड टर्न्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी सप्लाय. काय म्हणते? गॅस रेग्युलेटर जे आपलं काम झालं, ज्यावेळेस आपला स्वयंपाक झालेला असेल, काही असेल, त्यावेळेस काय करायचं रे? गॅसचं रेग्युलेटर स्विच बंद करायचं. वीज पुरवठा खंडित करायचा म्हणजे वीज बंद करायची. आपण एखादं आपल्याला घरामध्ये काम नसेल कुठल्या विजेचं, फॅन आपल्याला काम नसेल, फॅन बंद करा. लाईटचं नसेल, लाईट बंद करा. अशा प्रकारे आपण काय करतो? आपलं प्रिकॉशन घेऊ शकतो आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आता गेल्यानंतर आपण घरी ह्या अशा प्रिकॉशन आपण नक्कीच घ्यायच्या. बरोबर. तर काय कोण काय करतं? नॅशनल इन्स्टिट्यूशनचं काय एक रखाना दिलेला आहे. सगळ्यांनी तो नीट पाहून घ्या. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची माहिती दिलेली आहे. आपल्या भारत सरकार किंवा आपल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय संस्था काही आहेत, त्यांनी काय केलं होतं? 1965 साली एक UNDP नावाची संस्था स्थापन केली. त्या संस्थेद्वारे काय करतं रे? स्ट्रोम्स किंवा म्हणजे वादळांचं किंवा असल्या आपत्तीपासून आपल्याला संरक्षण भेटण्यासाठी त्या काय 177 देश संघटनेचे काय सदस्य आहेत त्याच्यामध्ये. ते पूर्ण सदस्य एक प्रमुख कार्य म्हणजे काय? आपली आपत्ती काळामध्ये एक प्रमुख कार्य असतं त्या 177 देशाच्या संघटनेचं काय सदस्यांचं काय असतं? एक आपत्तीमध्ये आपल्याला प्रमुख कार्य करणं म्हणजे मदत करण्याचं, सामग्री पुरवणं किंवा आर्थिक मदत देणं, स्वयंसेवक आपत्तीच्या ठिकाणी पाठवणे, असे विविध प्रकारचे काय करतात? मदत कार्य करतात. आणि यांची स्थापना आपल्या कधी झालेली आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेने आपली कधी केली? 1965 साली केलेली आहे. बरोबर. आणि किती देशाचे सदस्य याच्यामध्ये आहेत? 177 देशांचे सदस्य याच्यामध्ये आहेत. तर या प्रकारे आपण काय विद्यार्थी मित्रांनो, डिझास्टर मॅनेजमेंट हा पूर्ण चॅप्टर आपण पाहिलेला आहे. तर यानंतर आपण चॅप्टर नंबर 11 हे पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. तुमचा दिवस शुभ जावो.